भाऊ नमस्कार, आपलं छत्रपती न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही अनेक वेळा आतापर्यंत मुरली अण्णा मोहोळ यांच्यावर केंद्रीय मंत्री असताना आरोप केलेले आहेत। तुम्ही तुमच्या ह्या आरोपांवर ठाम आहात का? मी तुम्हाला सांगतो की जैन मंदिर जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत माझा लढा हा चालू जाईल। माझं वैयक्तिक कोणाची भांडणं नाहीत, पण ज्या बिल्डर दार्जिलिंगला गतिमान ज्या पद्धतीने सगळ्या परवानग्या आणि जे टेंडर प्रक्रिया मॅनेज केली आणि त्याचे सर्व योगायोगाने सगळ्यात मित्रपरिवार हे मुरली मोहोळांचे आहेत, हे सिद्ध केलेले सिद्ध झालेले। त्यामुळे जोपर्यंत जैन मंदिर होत नाही तोपर्यंत माझा हा लढा कायम चालू राहणार। माझं आज पुण्याचं नाव जगभरात मोठं आहे हो, आणि माझी बाकी सुद्धा लोकांना विनंती राजकीय नेत्यांना, ठीक आहे झाले चुकीचं झालं दुरुस्त करू, पण कृपा करून सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम करू नका। नमस्कार। आत्ताच माजी महापौर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे, हे कुठेतरी मान्य करत त्यांनी उलट विरोधी पक्षांनाच असं म्हटलं की तुम्ही शहराची बदनामी करू नका, पुण्याची बदनामी करू नका। खरं तर हा प्रश्न गंभीर आहे, कारण गेले काही दिवस पुण्यातला पुणेकर हा अस्वस्थ आहे आणि हतबल आहे एका अर्थाने, आणि त्यामुळे त्याचा आवाज उठवण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी पण करते। परवाच त्यामुळे पण आम्ही आंदोलन केलं। त्यामुळे मुरलीधर मोहोळांना आमचे 4 प्रश्न आहेत। एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सगळी गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये वाढली, याला जबाबदार कोण? पालकमंत्री का राज्याचे गृहमंत्री का पोलीस? मग याला जबाबदार कोण? त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सर्व काळात ज्या टोळ्या तयार झालेल्या आहेत पुणे शहरामध्ये, या नेस्तनाबूत कधी होणार आहेत? आणि तिसरा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे भाजप पार्टी विथ डिफरन्स म्हणते, तर ज्या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात संशयाची सुई ज्या कार्यकर्त्यांकडे आहे त्यांची पश्चातनं हकालपट्टी कधी होणार भाजपमधून? त्यामुळे हा एक प्रश्न आहे। आणि शेवटचा प्रश्न आमचा असा आहे की पुणेकरांसाठी हे पुणे भयमुक्त कधी होणार? त्यामुळे मुरलीधर मोहोळ हे एका अर्थाने आपले पुण्याचे माजी महापौर पण आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, मुख्य म्हणजे ते पुण्याला रिप्रेझेंट करतात, प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि पुणेकरांना आश्वस्त करावं। धन्यवाद। जय जयेंद्र। माझं नाव लक्ष्मीकांत खाबिया। मी 2-3 गोष्टींकडे आपल्याला या ठिकाणी लक्ष वेधून देतो की हा ट्रस्ट जेव्हा स्थापन झाला 1958ला, पहिली घटना तयार झाली आणि घटनेनंतर 17 दिवसांनी याचं खरेदीखत झालं। घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि खरेदी खतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। खरेदी खतामध्ये उल्लेख आहे की ज्या सब्जेक्ट करता ही जागा घेतली, सब्जेक्ट म्हणजे विषय, कशाकरता जागा घेतली? ट्रस्ट करता घेतली, तर त्या ट्रस्टसाठीच कायमस्वरूपी तिचा वापर केला गेला पाहिजे। आणि घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जर तुम्हाला पैशांची गरज लागली तर तुम्ही समाजाकडनं गोळा करा, समाजाने नाही दिले तर लोन घ्या, लोन नाही दिले तर जागा गहाण ठेवून पैसे उभे करा, पण हे धर्माचं खातं तुम्ही असंच चालू ठेवा। आणि येणाऱ्या सगळ्या ट्रस्टींवर ते जे घटना आहे ट्रस्टची ती बंधनकारक आहे। हे आम्ही सगळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दाखवलं आणि ते कन्व्हिन्स झालेत। त्यांनी 100% आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करायचं ठरवलेलं आहे। मी सतत त्यांच्या संपर्कात आहे आणि नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्याच्यामध्ये चांगला निर्णय झालेला आपल्याला दिसेल। गेली 65 वर्षे शिकणाऱ्या बागडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची जागा मिळवून देणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे। आणि त्यानंतर याला हा सगळा गैरप्रकार करायला जे कोणी कारणीभूत आहेत त्यांनाही आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा यासाठी आग्रह धरणार। दुसरीकडे रवींद्र दंगेकर उद्यापासून बोर्डिंग हॉस्टेलच्या समोर आंदोलनाला बसले। जोपर्यंत मुरलीधर मोहोळ राजीनामा देत नाही किंवा याचा हा ट्रस्टचा व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार असं ठाम मत त्यांनी मांडले। त्यांची मागणी हीच आहे की व्यवहार रद्द झाला पाहिजे, आणि हे केवळ आमचंच नाही, साऱ्या पुणेकरांचं म्हणणं आहे आणि ते काय चुकीचं नाही आहे। व्यवहारच चुकीचा झालेला आहे, मग तो रद्द व्हावा म्हणून जर कोणी आंदोलन करत असेल तर त्याचं स्वागतच आहे। तुम्ही राजकारण करता, राज्य आहे काय द्यायचं आणि मग सुव्यवस्था घ्यायचं यांचं राज्य आहे असं विचारण्याची वेळ आलेली आहे। कारण एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर जर का सुरक्षित राहणार नसेल आणि ज्यांच्याकडे कायद्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून वर्दी दिलेली आहे, ते वर्दीतले गुंड जर का बलात्कार करत असतील तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? आणि असे प्रकार आम्ही किती दिवस सहन करायचं? तेव्हा या सगळ्या खाकी वर्दीतल्या गुंडांना एकदा सर्रास बलात्कार करण्याचे परवाने तरी देऊन टाका असं माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे।
हीच ती मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगची जागा आपण आता समोर पाहू शकत आहे। या ठिकाणी समोर ते फार पूर्वकाळ जैन बोर्डिंग आहे। खूप मोठी जागा आहे। मुरलीधर अण्णा मोहोळ महापौर असताना हा व्यवहार झालेला आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून। आणि ही समोर मोठी जागा दिसत आहे। गोखले बिल्डरचा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। 15-20 मजल्याचे टावर या ठिकाणी 100% होणार असतील, होणारच करणारच। बिल्डर हा काही नुकसान होण्यासाठी काही प्रयत्न करत नाही कधी, परंतु या जागेच्या संदर्भात जैन मुनिमजींनी सुद्धा लक्ष घातल्यामुळे कदाचित हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि मुरलीधर अण्णांचंही भवितव्य या व्यवहारामुळं कदाचित कामी लागलेलं दिसतंय। कारण कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हा विषय अतिशय उचलून धरलेला आहे आणि तो तडी जास्तपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, थांबणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। ते असं काल त्यांनी पुन्हा एकदा अशी प्रतिक्रिया दिली की या विषयाला जोपर्यंत न्याय मिळत नाही किंवा हा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, अशी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत। जरी ते एकनाथराव शिंदे नगरविकास मंत्री यांच्या पक्षामध्ये जरी असले तरी ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत। याच्या पाठीमागं मोठं राजकारण पण असण्याची शक्यता आहे। परंतु हे जैन बोर्डिंग अतिशय जुनं आणि प्राईम लोकेशन असलेल्या गोखले नगर भागात आहे। या पुढे गेल्यावर महापौरांचा आयुक्तांचा बंगला आहे आणि पाठीमागे माझी आत्ता ज्या निलमताई गोरे आहेत विधान परिषदेच्या उपाध्यक्षा, त्यासुद्धा या भागात राहिला आहेत। आपण पाहू शकता हा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहणार असल्याच्या या ठिकाणी गोखले बिल्डरनी बोर्ड लावलेले आहेत। आणि हा अतिशय मोठा प्लॉट बिल्डरच्या घशात या विश्वासांना न विचारता किंवा विश्वासांना विश्वासात न घेता हा व्यवहार झालेला आहे। आणि या जागेच्या संदर्भात आता हे जैन मुनीसुद्धा या जमीन जागा वाचवण्यासाठी उतरलेले आहेत, आपण पाहू शकता। ब्युरो रिपोर्ट, छत्रपती न्यूज 24 पुणे।